गल्ली बाजार सगळ्या बायका आहेत तिथं सध्या. आमचे प्रॉब्लेम लय टेन्शनचा आहे. रात्री गाळा सुटल्यावर सगळ्या घरात पाणी शिरले, साप आले, लेकरूच्या जोळीमध्ये साप होत. ते असं सगळे माणसं भिलेले आहेत. रात्री हे आमच्या ह्याला मॅडमला बोलवलं होतं आम्ही 29 वर्ष झालं इथं येऊन. हाय तसंच आहे, पण ह्या वर्षी म्हणत भयंकर झालेलं आहे. हे जर तुम्ही सगळ्या महानगरपालिका त्यांनी विचार करण्यासारखं आहे. त्यांनी बोललेलं सगळं गोष्ट खरं आहे. दुसरी मॅडम बोलते आमची. माझं नाव मिनल दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख. काल जो मुसळधार जोरात पाऊस झालेला आहे, त्या पावसामुळे या दीक्षित नगर या भागामध्ये भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्री या ठिकाणी मला रात्री 9 वाजता कॉल आला. या ठिकाणच्या नागरिकांचा कॉल आला आणि मला बोलून घेण्यात आले. तेव्हा मी इथे पाहिले तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं. त्यांना बसायला येत नव्हतं, उठता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. ह्या पाण्यामध्ये अक्षरशः साप फिरत होते. इतकी वाईट अवस्था झालेली ह्या ठिकाणी. आणि हे नुसतं पावसाचं पाणी नाहीये. फक्त पावसाचं जर पाणी असतं तर सगळ्यांनी समजून घेतलं असतं. परंतु इथे जो जैतूनबी शाळेच्या समोरनं जो नाला वाहत आहे, त्या नाल्याचं पाणी पावसाच्या पाण्यामध्ये मिसळून तो नाला फुटल्यामुळे हे सर्व पाणी मिक्स होऊन लोकांच्या घरामध्ये दारामध्ये शिरलेलं होतं. इतकी वाईट अवस्था होती ह्या ठिकाणची की अक्षरशः बघितलं की अंगावरती काटा येत होता. अशा ठिकाणी ह्या भागामध्ये रस्ते नाहीयेत, गटारी नाहीयेत, चेंबर जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ केले जात नाहीत. रस्ते नसल्यामुळे सगळं जिकडे तिकडे पाणी साठलेलं असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या लोकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल असतं, घरामध्ये बसणं मुश्किल असतं. ह्या नाल्याच्या संदर्भात अनेकदा मी महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे. 2 वर्ष झालं मी पाठपुरावा करत आहे. हा नाला मंजूर झालेला आहे मागच्या वर्षी, परंतु महानगरपालिका प्रशासन जे आहे ती ही गोष्ट गांभीर्यपूर्वक विचार करत नाहीये आणि नाल्याचं काम सुरू करत नाहीये. मंजूर झालेला असताना सुद्धा ह्या कामाची टाळाटाळ केली जाते. त्यामुळे हा नाल्याचं बांधकाम होत नसल्यामुळे इथल्या लोकांचं आरोग्य हे खूप धोक्यात आलेलं आहे. सतत इथे 1-2 महिन्यामध्ये डेंग्यूचे पेशंट निघत आहेत. कितीतरी जनावरं फिरत आहेत, वेगवेगळे आजार इथल्या लोकांना होत आहे. परंतु या महानगरपालिका प्रशासनाला याचे अजिबात गांभीर्य नाहीये. एकदम असं अक्षरशः जीव घेणे अशी ह्या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. परंतु महानगरपालिका प्रशासन जे आहे ते झोपलेलं आहे. आणि या ठिकाणच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत त्या आयुक्त मॅडमला तर अजिबात काळजी नाही आमच्या सोलापूर शहराची. फक्त स्मार्ट सिटी म्हणून म्हटलं जाते, पण प्रत्यक्षामध्ये ह्या ठिकाणी आल्यावरती पहा म्हणावं त्यांना की स्मार्ट सिटी काय असते. हे रुदारक असं चित्र दिसल्यावरती त्यांना कळेल की स्मार्ट सिटी कशी असते ते. आज या ठिकाणी आल्यावरती मी ही परिस्थिती पाहिली, इतकी वाईट परिस्थिती आहे. या परिस्थितीवरनं आज मी महानगरपालिका प्रशासनाला इशारा देत आहे की जो आमचा नाला मंजूर झालेला आहे त्या नाल्याचं जर पुढच्या 2 महिन्यामध्ये काम सुरू झालं नाही तर या नाल्यातलं पाणी आम्ही टँकर मध्ये भरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्या ऑफिस समोर, महानगरपालिकेसमोर ते पाणी आम्ही ओतणार आहेत. अन्यथा एकतर त्यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर मग ह्या 2 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये आमच्या ह्या ठिकाणी नाल्याचं काम पूर्ण करून द्यावं, जेणेकरून इथून पुढचं आयुष्य तरी इथल्या लोकांना सुखाने जगता येईल. आणि मॅडमला जर खरंच ह्या गोष्टीचं काळजी असेल, चिंता असेल, तर त्यांनी आजच्या ह्या परिस्थितीमध्ये इथे यावं, सर्व भागाचं परीक्षण करावं आणि इथे कुठल्या कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, इथल्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्या आणि आपण काम व्यवस्थित करत आहोत हे दाखवून द्यावं असा मी त्यांना इशारा देत आहे. आणि इथे हे जमलेले माझे नागरिक आहेत, भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना मी ग्वाही देते की आजपर्यंत या भागामध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या नाहीयेत, मागचे 2 वर्ष झालं मी पाहते या ठिकाणी रस्ते, गटार, ड्रेनेज, लाईटा, बऱ्याचशा अशा अडचणी आहेत, ज्या लहान सहान अडचणी आहेत त्या माझ्या माध्यमातून मी बऱ्याचशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्या काही मोठ्या समस्या आहेत
त्या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीला आमचे अमरदादा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे आमदारकीसाठी उभा राहणार आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जे काही मोठे मोठे गंभीर प्रश्न आहेत या भागातले ते मी सर्व सोडून देण्याचा प्रयत्न करेन, अशी मी ह्या लोकांना ग्वाही देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.